उद्धव ठाकरेंनी डिच केलंय राज ठाकरे. दोन्ही भावांच्या मनामध्ये संशय आहे ना एकमेकाबद्दल. ठाकरे ब्रँड संपवणं ही भाजपची इच्छा आहे. बरोबर. राहुल गांधींनी नरेंद्र सरेंडर म्हटलं, यामध्ये काही गैर केलं असं मला वाटत नाही. मुंबई असो, ठाणे असो, पुणे असो, नाशिक असो, या महानगरामध्ये एक मोठा प्रभाव पडू शकतो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. तो जो एक 6 महिन्यांचा काळ होता तो खरं तर आयडियल होता या दोघांना एकत्रित येण्यासाठी. राज ठाकरेंचा जो प्रभाव आहे तो करिश्म्याच्या रूपामध्ये आहे. बघा, मी उद्धव ठाकरेंच्या दुसऱ्या फळीतल्या अनेक नेत्यांशी बोलल्यावर माझ्या असं लक्षात आलं की प्रचंड नाराजी आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये. भाजप लोकहिताचा विचार करण्यापेक्षा स्वतःच्या राजकीय हिताचा विचार करतो, हे सिद्ध झालं. मी तुम्हाला सांगतो, पत्रकारिता ICU मध्ये आहे भारतातली, असं खूप काळापासून आपण बोलतो. नमस्कार, मी प्रशांत कदम. गेल्या महिनाभरापासून देशाच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी घडत आहेत. पहलगामचा हल्ला झाला, त्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूर झालं. ऑपरेशन सिंदूरनंतर या संपूर्ण प्रकरणामध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणाचं हे किती मोठं अपयश आहे याच्याबद्दल विरोधक टीका करतायत. अगदी राहुल गांधींनी नरेंद्र सरेंडर इथपर्यंत त्यांच्यावरती आरोप जो आहे तो केलेला आहे. सोबतच आत्ता राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव आणि राज ठाकरे यांची युती होतीये का, एकत्रित येण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे का, याच्या जोरदार चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठा परिणाम करणारी ही घटना असेल जर हे असं झालं तर. पण मुळात ते होतंय का इथपासून, जर झालं तर त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये परिणाम काय असेल, ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्यामध्ये अडचणी नेमक्या काय आहेत, आणि ज्या भाजपनं महाविकास आघाडी म्हणजे 3 पक्ष समोर असताना त्यातले 2 पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यासमोर ठाकरे बंधू एकत्रित आल्यामुळं काय नेमका परिणाम होणार आहे, ते भाजपला रोखू शकणार आहेत का, या सगळ्याची चर्चा आपल्याला करायची आहे. आणि माझ्यासोबत आहे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे सर. वागळे सर म्हणजे गेल्या महिनाभरापासून या सगळ्या घटनांबद्दल बोलायचे बाकी आहेत. त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती गेल्या 3-4 दिवसापासून त्यांनी लाईव्ह सुरू केलेलं आहे. पण या इतक्या महत्त्वाच्या घडामोडी घडत असताना त्यांचं या सगळ्या संदर्भातलं नेमकं मत काय आहे हे आपल्याला आज जाणून घ्यायचं, आणि या सगळ्या अनुषंगानं आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सुरुवात साहजिकच आपण आपल्या राज्यातल्या विषयापासून करूयात. सर, राज आणि उद्धव एकत्रित येण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे असं संजय राऊत म्हणतात. मग नंतर उद्धव ठाकरे असं म्हणतात की मी तुम्हाला संदेश नाही, मी तर तुम्हाला बातमीच देईन. पण दुसरीकडे मनसेच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया थोड्याशा सावध दिसत आहेत. मला एक बेसिक प्रश्न हा पडलेला आहे की राज्याच्या राजकारणामध्ये ज्यावेळी महाविकास आघाडीच्या एकत्रित प्रयोगातून एक मोठं चॅलेंज भाजपसमोर उभं राहिलेलं होतं, ते चॅलेंजसुद्धा त्यांनी त्यांच्या कूटनीतीनं आणि ज्या काही गोष्टी करायच्या होत्या त्या सगळ्या करून संपवलं. आता राज आणि उद्धव एकत्रित येणं ही म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेची एक भावना दिसतीये तुम्हाला की भाजपच्या विरोधात कोणीतरी उभं राहावं म्हणून, आणि भाजपचा जो सगळा म्हणजे महाराष्ट्रातला प्रभाव आहे तो याच्यामुळं खरंच कमकुवत होईल का, तुम्हाला काय वाटतंय? राज आणि उद्धव एकत्र येणं ही मराठी माणसाच्या दृष्टीने एक भावनिक गोष्ट आहे, इमोशनल गोष्ट आहे. म्हणजे मी बघतोय की केवळ शिवसैनिकच नाही तर सर्वसाधारण मराठी माणसालाही असं वाटतंय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यायला पाहिजे. तुझा प्रश्न आहे की भाजपला चेक बसेल का, भाजपवर परिणाम होईल का, आपल्याला माहीत नाही. भाजपचं राजकारण ज्या पद्धतीने चालतं त्या पद्धतीनं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे त्याचा प्रतिवाद करू शकतील की नाही मला माहीत नाही. परंतु राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळी वाट निर्माण होईल असं मला वाटतं. आणि दोन्ही भावांना याची गरज आहे आता. राज ठाकरे यांच्याकडे एकही आमदार नाही आहे. उद्धव ठाकरे यांचा पराभव झालेला आहे विधानसभा निवडणुकीमध्ये. ठाकरे बँडचं काय होणार हा खरा प्रश्न आहे. शिंदेनी उद्धव ठाकरे यांचे अर्ध्याहून जास्त माजी नगरसेवक पळवलेले आहेत. तेव्हा महानगरपालिका निवडणुका जर ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबरमध्ये झाल्या तर मुंबई असो, ठाणे असो, पुणे असो, नाशिक असो, या महानगरामध्ये एक मोठा प्रभाव पडू शकतो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर. प्रश्न असा आहे की ते दोघं एकत्र येणार आहेत का, त्यांची इच्छा आहे का. म्हणजे मी बघितलं की एक पिल्लू सोडून द्यायचं आणि मग आपण मीडियावाले त्याची चर्चा करत राहतो.
राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं हे बहुसंख्य मराठी माणसांचं स्वप्न आहे असं आपण म्हणू बरोबर, शकतो. बरोबर. स्वप्न आहे, त्याला वाटतं मनातून की यांनी एकत्र यावं, कारण हे दोघं जण मराठी माणसासाठी लढतील. हो. आता मराठी माणसाच्या दृष्टीने जरा प्रतिकूल परिस्थिती आहे मुंबईत सुद्धा मराठी माणूस जर 30-32% आहे असं आपण धरलं तर तो मायनॉरिटीमध्ये गेलेला आहे. आणि सतत भारतीय जनता पक्षवाले गुजरातचा जो प्रभाव आहे तो दाखवून देत आहेत, संघवाले दाखवून देत आहेत. घाटकोपरमध्ये आता गुजराती बोललं जातं वगैरे अशी विधानं करून. तर मला असं वाटतं मराठी माणसाला जो काय सहारा पाहिजे तो या दोन भावांचा आहे. त्यामुळे या दोन भावांनी एकत्र यावंच त्याला वाटतंय. 19 एप्रिलला माझ्या लक्षात असेल तर 19 एप्रिलला राज ठाकरेंनी महेश मांजरेकरांना मुलाखत दिली, म्हणजे स्वतःच्याच माणसाला मुलाखत दिली. हल्ली मुलाखतींचं काय आहे की त्या पत्रकारांना दिल्या जात नाहीत, त्या सोयीच्या माणसांना दिल्या जातात, कारण प्रश्न सुद्धा सोयीचे विचारले जातात. हे एक नवीन टेक्निक काढलंय राजकारण्याने. पत्रकारांना दिल्या तर पत्रकार अडचणीचे प्रश्न विचारू शकतात, बरोबर. त्यामुळे आपल्याच माणसाला मुलाखत घ्यायला सांगायची. तर तसं ते महेश मांजरेकरांना मुलाखत दिली आणि राज ठाकरेंनी असं सांगितलं की आमच्या दोघा भावांचा अहंकार हा महाराष्ट्रापेक्षा मोठा नाहीये. हा काय अचानक शोध लागला का राज ठाकरेंना की अहंकार महाराष्ट्रापेक्षा मोठा नाहीये? जर अहंकार नव्हता तर इतके वर्ष तुम्ही का भांडतात? बरोबर. या दोघांचं भांडण हे बेसिकली अहंकाराचंच भांडण आहे. हे शिवसेनेतल्या पॉवरचंच भांडण आहे ना, सत्तेचंच भांडण आहे. राज ठाकरे 2006 साली जेव्हा शिवसेना सोडून बाहेर पडले तेव्हा मला उद्धव ठाकरे यांच्या इतके अधिकार पाहिजेत या मतावरच बाहेर पडले. आता काय बदललंय? आता फरक इतकाच आहे की भाजपनी या दोघांचीही मुस्कटदाबी केलेली आहे, हे लक्षात घ्या. भाजपने शिवसेना तर फोडलेलीच आहे, शिंदे आपल्याकडे वळवून शिंदेना, पण राज ठाकरे यांची पण मुस्कटदाबी केलेली आहे. आणि ठाकरे ब्रँड जर टिकवायचा असेल तर दोघं एकत्र आल्यावर त्याचा प्रभाव पडू शकतो आणि तो ब्रँड टिकू शकतो असं म्हटलं जाते. आपल्याला माहित नाही, मी खरंच सांगतो, हे भावनिक आहे सगळं. किती टक्के मतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यावर मिळतील आपल्याला माहित नाही. पण एक गणित मी तुला सांगतो. मुंबईमध्ये 233 वॉर्ड्स आहेत, 233 नगरसेवक निवडून येतात. यापैकी अर्ध्या जागांवर हा मराठी प्रभाव आहे, उरलेल्या अर्ध्या जागांवर अमराठी प्रभाव आहे. मी मगाशी म्हटलं मुंबईमध्ये समजा 30-32% मराठी माणूस आहे, तर याचा अर्थ असा होतो की उरलेला 68-70% हा अमराठी माणूस आहे. बरोबर. तेव्हा 233 वॉर्डमध्ये अर्ध्या जागांवर अमराठी नगरसेवक निवडून येऊ शकतात आणि भाजपचं लक्ष त्याच्याकडे आहे. हे दोन भाऊ एकत्र आले तर मराठी मतं कॉन्सॉलिडेट होतील. तेवढे ज्या 125, 120, 125 जागा आहेत त्याच्यावर ह्या दोन भावांचा प्रभाव राहील, हे बरोबर आहे. पण मग त्या परिस्थितीत शिंदेचं काय होणार आहे? बरोबर. भाजपला शिंदेनी शिवसेनेची आणि मनसेची मतं फोडायला हवी आहेत, ती फुटणार आहेत का? पुन्हा राज ठाकरेंना आज भाजपवर राहणं हे कम्फर्टेबल आहे ईडी वगैरे या दृष्टीने. मग ते भाजपची साथ सोडणार आहेत का पडद्यामागे भाजपबरोबर चालू ठेवणार आहेत? बरोबर. दोन्ही भावांच्या मनामध्ये संशय आहे ना एकमेकाबद्दल. नक्कीच आहे, म्हणजे सोपं नाहीये एकत्र येणं दोघांनी. मी सांगतो, एवढे वर्ष मी यांचा प्रवास बघितलेला आहे. दोन्ही भावांनी एकत्र येणं हे कुणावर अवलंबून आहे? तर ते या दोन्ही भावांवरच अवलंबून आहे. काल अमित ठाकरे कधी नव्हे ते योग्य बोलले. ते असं म्हणाले की दोन्ही भावांकडे एकमेकाचे नंबर आहेत, फोन करू शकतात. अगदी खरं आहे. कशाला पाहिजे संजय राऊत किंवा संदीप देशपांडे बडबडायला? फोन उचला, फोन करा. दोन्ही पक्षांची कार्यशैली पण असं आहे की तिथं काही समित्या, बैठका, कार्यकारिणीमधून चर्चा वगैरे होत नाही, तिकडे आदेश असतो. बरोबर. नाही, मला याच्यातला सगळ्यात गमतीचा भाग काय वाटतोय की ह्याचं टायमिंग, की आज इतक्या वर्षानंतर अचानकपणे का असं वाटतंय. आणि ही चर्चा याच्या आधी पण झालेली आहे, म्हणजे बऱ्याच वेळा 2014-17ला पण ते प्रयत्न झालेले आहेत. आणि जसं तुम्ही म्हणालात की ते बरोबर आहे की एक स्वप्न राहिलेले, म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात मोठी फॅन्टसी ही राहिलेली आहे. ते करण अर्जुन आएंगे मेरे, तसं ते की एकत्रित येणार चर्चा कायम होत राहिलेली आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी सर मला असं वाटतं की जर हे दोन ध्रुव आहेत तर ते एकमेकांच्या सर्वाधिक जवळ या काळामध्ये होते, कारण दोघेही तेव्हा भाजपच्या विरोधात होते. राज ठाकरेंनी निवडणुकीमध्ये प्रचार लावरे तो व्हिडिओ म्हणत केलेला होता, मोदींवर टीका केलेली होती.
आणि उद्धव ठाकरे तर म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सरकारमध्ये स्थापन झालेले होते. म्हणजे तो जो एक 6 महिन्यांचा काळ होता तो खरं तर आयडियल होता या दोघांना एकत्रित येण्यासाठी, पण तेव्हा ते नाही झालं. आता हे का होतंय याच्या पाठीमागचं तुम्हाला काय कारण दिसतंय? नाही, का होतंय याचं कारण मला असं वाटतं की राज ठाकरेंना जेवढी गरज आहे या दोन भावांच्या एकत्र येण्याची त्यापेक्षा जास्त उद्धव ठाकरे नाही. आहे. उद्धव ठाकरे आता एकटे पडलेले आहेत. महाविकास आघाडी जवळजवळ संपल्यात जमा आहे. महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी असेल असं मला वाटत नाही, निदान मुंबईत तरी असणार नाही. काँग्रेसवाल्यांचा सुद्धा विरोध आहे शिवसेनेबरोबर अलायन्स करायला मुंबई महापालिकेच्या हद्दीमध्ये. उद्धव ठाकरेंना याची गरज आहे. आता एक गोष्ट आपण बघायला पाहिजे, 2014ला उद्धव ठाकरे आणि भाजपची युती तुटली, म्हणजे शिवसेना आणि भाजपची. हो. तेव्हा उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन केला होता, आपण एकत्र येऊया. बरं. पण ते झालंच नाही. राज ठाकरेंच्या लोकांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंनी आम्हाला फसवलं, आम्ही केवळ भाजपकडे जाऊ नये म्हणून उद्धव ठाकरेंनी आम्हाला हे गाजर दाखवलं. ठीक आहे, गुंगवत राहिले. 2014 झालं. 2017ला बाळा नांदगावकर महानगरपालिका निवडणुकीला बाळा नांदगावकरांना पाठवलं होतं राज ठाकरेंनी मातोश्रीवर, युती करूया, बोलणी करूया म्हणून. बाळा नांदगावकरांशी माझं स्वतः बोलणं झालेलं आहे. ते गेले होते, पण उद्धव ठाकरेंनी त्यांना भीक घातली नाही. उद्धव ठाकरे त्यांना भेटलेही सुद्धा नाही. अनिल देसाईंना पुढे पाठवलं वगैरे वगैरे. हा उद्धव ठाकरेंचा स्वभाव आहे. 2 वेळेला अशा प्रकारे उद्धव ठाकरेंनी डिच केलंय राज ठाकरेला. त्यामुळे आता राज ठाकरे जर त्याकडे संशयाने बघत असतील तर मला काही नवल वाटत नाही. आणि इतकं सोपं आहे, तुम्हाला जर संवाद करायचा असेल तर इमिजिएटली होऊ शकतो. पण उद्धव ठाकरेंचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक हा आहे की संवाद कसा करायचा हेच त्यांना माहित नाही. ते कोणीतरी असं आपलं सिंहासनावर बसलं, तुम्ही बाळ ठाकरे नाही आहात हे त्यांच्या लक्षात यायला पाहिजे. तुम्ही बाळासाहेब ठाकरे नाही आहात. बाळासाहेब ठाकरे कसेही वागले, विचित्र वागले तरी लोक सहन करत होते. तुम्ही बाळासाहेब ठाकरे नाही आहात, तुम्ही उद्धव ठाकरे आहात. तेव्हा तुम्हाला लोकांशी संपर्क ठेवावा लागेल. आज मला सांग, एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त लोकप्रिय का झाले आहेत? केवळ जनसंपर्काच्या जोरावर. शिंदे लोकांना भेटतात, शिंदे लोकांना पैसे देतात, शिंदे लोकांना मदत करतात. उद्धव ठाकरेंकडे काय आहे? आज काहीच नाहीये. उद्धव ठाकरेंना जास्त गरज आहे राज ठाकरेंशी युती करण्याची, पण ती होईल की नाही मला माहित नाही. या लोकांचे अहंकार खूप असतात. मग राजकीय भांडण जे आहे ते कुटुंबापर्यंत जिरपत असतं. तिथून पण बऱ्याच गोष्टी होत असतात, अनेक गोष्टी त्यामध्ये होतात. त्यामुळे मला काय फार मी काय याबाबत आशावादी नाही. झालं तर चांगलं होईल, एक वेगळं वळण पाहायला मिळेल. पण सर 2014 नंतरचा जर आपण प्रवास बघितला तर म्हणजे मोदी पंतप्रधान व्हावेत ही मागणी तेव्हा 2014ला म्हणजे गुजरातमध्ये जाऊन ते गुजरात मॉडेल बघून राज ठाकरे करत होते. तेव्हा जरी उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्रित असले तरी राज अधिक जवळ येत आहेत का असं वाटत होतं. आणि कायम हे असं दिसलंय की कुठला ना कुठला एक ठाकरे आपल्या बाजूला असला पाहिजे ही काळजी भाजपनं घेतली. आता जेव्हा शिवसेना फोडली तेव्हा पण जर उद्धव ठाकरे आपल्यापासून दूर गेलेले आहेत तर ठाकरे ब्रँड जो आहे त्यातला किमान एक भाग आपल्या बाजूनं असावा किंवा ती सहानुभूती असावी मराठी माणसाची, म्हणून राज ठाकरेंना पण त्या काळात थोडंसं भाजपनं जवळ केल्याचं दिसत होतं. कारण म्हणजे त्यांनाही माहिती आहे की पूर्णपणे एकाच वेळी सगळ्या गोष्टी अंगावर घेण्यापेक्षा म्हणजे तेव्हा जी काही जवळीक दिसत होती ती काही राज ठाकरेंच्या बद्दलच्या प्रेमातनं नव्हती, तर ती पण मजबुरीतनं होती. आणि दोघांनीही भाजपचा अनुभव घेतलेला आहे, दोघांनीही काँग्रेसचा अनुभव घेतलेला आहे. राज ठाकरे पण सोनिया गांधींना जाऊन भेटलेले आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये सगळ्या गोष्टी चाचपून झाल्यानंतर आता दोघे एकमेकांना चाचपून बघतायत का? सगळे पक्ष एकत्रित येऊ शकतात तर आपण का नाही? आपण तर दोघे भाऊच आहोत. एकत्र येऊ शकतात ना, मी तेच सांगतोय. राजकारणात काही एनिथिंग इज पॉसिबल इन पॉलिटिक्स अँड लव्ह असं म्हणतात. राजकारणात काही शक्य आहे. फक्त असं आहे की तुमचं मन किती मोठं आहे आणि तुम्ही किती सकारात्मक आहात यावर सगळं अवलंबून आहे. उदाहरणार्थ आपण म्हणतो दोन्ही भावांनी एकत्र यावं. एकत्र यावं म्हणजे काय, चहा प्यायला एकत्र यायचं आहे का? नाही. सरळ चर्चा ही आहे की जागा वाटपाची. उद्धव ठाकरे यांचं जे प्रभाव क्षेत्र आहे मुंबईमध्ये तेच राज ठाकरे यांचं आहे. मराठी मतदारच आहे. म्हणजे समजा आता मी उदाहरण देतो, या आमच्या माहीम शिवाजी पार्क एरियामध्ये 6 वॉर्ड्स आहेत सलग, जे एकेकाळी शिवसेना जिंकत होती, त्यानंतर काही काळ मनसेने जिंकले वगैरे वगैरे. 6-7 वॉर्ड्स आहेत. आता
या 7 वॉर्डमध्ये जर युती झाली या 2 भावांची तर काही जागा तर मनसेला द्याव्या लागणार. हो 7 पैकी 4 जागा जर उद्धव ठाकरे ठेवतील तर 3 जागा तर मनसेला द्याव्या लागतात. तर मला असं वाटतं ही वाटणी करायची तयारी आहे का उद्धव ठाकरेंची, का नाही आमची शिवसेना खरी, आमचीच खरी, बाळासाहेबांचा आशीर्वाद आम्हाला होता. किती तुम्हाला देवघेवीची तयारी आहे, देवाणघेवाण करणार आहात का तुम्ही, यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. मग उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांचे काय संबंध राहणार आहेत. संशय आहे की एकेकाळी पुन्हा उद्धव ठाकरे भाजपबरोबर जातील. आज त्यांना स्कोप नाहीये, पण भाजप त्यांना दुखवतही नाहीये, लक्षात घ्या. भविष्यकाळात कधीही उद्धव ठाकरे भाजपबरोबर जाऊ शकतात, जाणारच नाही याची खात्री कोण देणार. खरं. राज ठाकरे म्हणत असतील की माझं आता भाजप बरोबर चाललेलं आहे, त्यांच्याबरोबर अलायन्स न करता तर मी उद्धव ठाकरेंबरोबर गेलो तर भाजप बरोबर माझे संबंध कसे राहणार आहेत, शिंदेबरोबर माझे संबंध कसे राहणार आहेत. आता सगळ्यांची चहापानं चाललेली आहे, पुढे काय होणार आहे. नाही आता पण असं झालं की एकनाथ शिंदे जाऊन राज ठाकरेंना भेटले तेव्हा आपण सगळे चर्चा अशी सुरू झाली होती की बहुधा ह्यांची काहीतरी युती होतीये महानगरपालिकेला वगैरे, आणि अचानक त्या पॉडकास्टमध्ये ज्याचा उल्लेख तुम्ही केला की 19 एप्रिलला तो पॉडकास्ट रिलीज झाला आणि तिथून मग वेगळीच चर्चा सुरू झाली. तर याच्या सगळ्या पाठीमागे एक तर हे आहे की कोणी कोणासोबतही येऊ शकतं भविष्यात पण, आणि आत्ता आपण जेव्हा या गोष्टीची चर्चा करतोय 2 भाऊ एकत्रित येण्याची, तेव्हा तिकडे राष्ट्रवादीमध्ये पण ते दोघे एकत्रित येत आहेत का ह्याची पण चर्चा झालेली आहे. बरोबर आहे, तिथेही चर्चा चालू झालेली आहे. बघा राजकीय नेत्यांना आता मीडिया बरोबर समजतो, मीडियामध्ये काय प्लॅन करायला पाहिजे. 19 एप्रिलला माझ्या मते राज ठाकरेंनी हे प्लॅन केलं की आम्ही दोघं एकत्र येऊ शकतो. त्यावर पुढच्या 1.5 महिना आता चर्चा चाललेली आहे. तिथे शरद पवारांनी हे सांगून टाकलं की आमच्या पक्षातल्या बहुसंख्य आमदारांची खासदारांची इच्छा आहे अजित पवारांकडे जाण्याची वगैरे. निर्णय कोण घेणार, बघा शरद पवारच सांगतायत सुप्रिया सुळे निर्णय घेतील. असं होतं का राष्ट्रवादीमध्ये सुप्रिया सुळे निर्णय घेतील, शेवटी निर्णय हा शरद पवारच घेणार आहे. बरोबर, म्हणजे अजित पवारांबरोबर जायचं की भाजपबरोबर जायचं हा निर्णय शरद पवारच घेणार आहेत. तेव्हा तिथे दोघं एकत्र येणार, अजित पवार शरद पवार, की भाजपबरोबर जाणार, आणि इथे राज आणि हे एकत्र येणार. मीडियाला सुद्धा खाद्य मिळतं ना सतत. निर्णय होणार नाही, मी सांगतो ऑक्टोबरच्या आधीपर्यंत, म्हणजे ऑक्टोबरमध्ये समजा निवडणुका असतील तर महिनाभर 1.5 महिना आधी काय जो व्हायचा तो निर्णय होईल किंवा नाही होणार. बरोबर, तोपर्यंत नुसत्या चर्चा चालू राहतील, खमंग चर्चा. आताही आपण बघितलं तर केवळ विधानं चालू आहेत, म्हणजे एकही हालचाल अशी की कोण कोणाला जाऊन भेटतोय, इकडचे नेते तिकडे जातात, कोणही करत नाही, असं काहीच झालेलं नाही, कोणही करत नाही. नुसतं नाचतात आहे, संदीप देशपांडे नाचतायत, इथे संजय राऊत नाचतायत, एक काय गोड आहेत, दोन्ही मुलं गोड आहेत. अरे काय बोलताय तुम्ही, लोकांना काय मूर्ख समजलेत काय. म्हणजे भारतीय वेधशाळेने फक्त अंदाज वर्तवलेला आहे की सकारात्मकतेचे ढग आलेले आहेत, पाऊस येतोय, ढग आलेत, काळे ढग आलेत, पाऊस काय पडत नाही. बरोबर, म्हणजे प्रत्यक्ष ते होईपर्यंत काही खरं नाहीये. पण याच्यातली एक गंमत ही पण नाहीये की राज ठाकरेंच्या पक्षाचा अजून एकही आमदार नाहीये आता यावेळी. त्यांच्या नगरसेवकांची पण संख्या फार कमी आहे. कधी नाशिकमध्ये त्यांना सत्ता मिळाली होती, त्याच्यानंतर परत कुठल्या महापालिकेत सत्ता मिळालेली नाहीये. पण तरी सुद्धा त्यांची गरज अशी का वाटते, म्हणजे एकनाथ शिंदे जाऊन त्यांना भेटतायत, मोदींच्या व्यासपीठावरती बिनशर्त पाठिंबा देण्यासाठी त्यांना बोलावलं जातं. आता सुद्धा चर्चा, म्हणजे एक रिलेव्हन्स तरी सुद्धा त्यांनी टिकून ठेवलेला आहे. रिलेव्हन्स म्हणजे मतांच्या टक्केवारीच्या स्वरूपामध्ये नाही. तुम्ही जर विधानसभा निवडणुकीची टक्केवारी बघितली तर मनसेनी काही ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला डॅमेज केलेला आहे. काही मतदारसंघामध्ये जिथे मनसेचा प्रभाव आहे तिथे महाविकास आघाडीचं नुकसान झालेलं आहे. मतांच्या टक्केवारीमध्ये तेवढा मर्यादित प्रभाव आहे, पण राज ठाकरेंचा जो प्रभाव आहे तो करिश्म्याच्या रूपामध्ये आहे. बघा राज ठाकरेंची अजून लोकप्रियता कायम आहे. लोक त्यांना मतं देत नसतील, 2%, 2.5% मतं असतील, पण त्यांच्या सभांना अजून गर्दी होते, त्यांच्या विधानांना मीडियावाले खूप प्रसिद्धी देत आहेत. आता मीडियावर हा आरोप केला जातो की राज ठाकरे तुमचे लाडके आहेत, तुम्ही त्यांना खूप प्रसिद्धी देता. मीडिया प्रसिद्धी देते म्हणजे काय, समजा राज ठाकरेंचं भाषण टीव्हीवर लागलं तर लोक बघतात ना, त्याला TRP आहे. बरोबर, काँग्रेसच्या अध्यक्षांचं लावलं, राष्ट्रवादीच्या अध्यक्षांचं लावलं तर प्रेक्षक संख्या येत नाही. मीडियाचं सुद्धा काहीतरी गणित आहे. राज ठाकरे लोकप्रिय आहेत, राज ठाकरेंना TRP मिळतो म्हणून मीडिया त्यांना कव्हरेज देतं. तर राज ठाकरे यांचा जो करिश्मा आहे किंवा लोकप्रियता आहे त्याचा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न भाजपवाले करतायत, शिंदेही करतायत.
पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या स्पर्धेमध्ये ते एक दुसरे ठाकरे आहेतच ना. म्हणजे ठाकरे ब्रँडवर जर हक्क सांगायचा तर दोन्ही भाऊ भाऊ सांगू शकतात. पण राज ठाकरेंच्या लोकप्रियतेचं मतात रूपांतर होत नाही आणि उद्धव ठाकरेंच्याकडे जे नेटवर्क आहे, बाळासाहेब ठाकरेंसारखं करिश्मा नसलं तरी एक संघटन कौशल्य असल्यामुळे किमान त्यांनी हे सांभाळलेलं आहे. उद्धव ठाकरेंबरोबर अजूनही संघटना आहे असं म्हटलं जातं शिवसेनेची. ती किती टिकली आहे विधानसभा निवडणुकीनंतर याविषयी माझ्या मनात शंका आहे. कारण मी उद्धव ठाकरेंच्या दुसऱ्या फळीतल्या अनेक नेत्यांशी बोलल्यावर माझ्या असं लक्षात आलं की प्रचंड नाराजी आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये. प्रचंड नाराजी आहे. म्हणजे त्यांचे माजी आमदार असतील, काही नेते असतील, उद्धव ठाकरेंबरोबर राहणार की नाही हा प्रश्न आहे. आणि ही कशामुळे आहे? उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाच्या शैलीमुळे ही नाराजी. उद्धव ठाकरे आम्हाला काही साधन सामुग्री पुरवत नाहीत, आम्हाला विधानसभा निवडणुकीत त्यांनी काही मदत केली नाही, ते ठराविक नेत्यांच्या चौकडीवर अवलंबून राहतात, हे जुनेच आरोप पुन्हा पुन्हा होतात असं दिसतंय. मला असं वाटतं उद्धव ठाकरे यांची परिस्थिती आत्ताच्या काळामध्ये चिंताग्रस्त आहे, अगदी चिंताग्रस्त आहे. ह्याचं कारण मी सांगतो की लोकसभेला त्यांना चांगलं यश मिळालं. त्या यशाच्या जोरावर विधानसभेत त्यांनी एक पाऊल पुढे जायला पाहिजे होतं, ते त्यांना शक्य झालं नाही. ते आपल्या छोट्याच्या संकुचित डबक्यामध्येच अडकून पडले असं मला वाटतं. जी संधी होती, म्हणजे काँग्रेसलाही संधी होती, महाविकास आघाडीला संधी होती, ही ह्या लोकांनी गमावली. आता ती संधी पुन्हा येणार का? तर पुन्हा येणार नाही. आता उद्धव ठाकरेंविषयी सहानुभूती आहे का? मला नाही वाटत. सहानुभूती लाट वगैरे संपली. ती लोकसभेला होती, ती विधानसभेला नाही हे सिद्ध झालं. आता पुन्हा सहानुभूती वगैरे नाही. आता तुम्ही काय लोकांचे प्रश्न घेऊन लढताय? बरोबर, मला दाखवा विधानसभा निवडणुकीनंतर कोणत्या प्रश्नावर शिवसेनेने आंदोलन केलं. आदित्य ठाकरे सतत मुंबईच्या प्रश्नावर बोलत असतात, त्याबद्दल त्यांना मार्क्स द्यायला पाहिजे. पण कोणत्या प्रश्नावर? म्हणजे तिथे बीडमध्ये संतोष देशमुखचा खून झाला, तो प्रश्न सुद्धा शिवसेनेने लावून धरला नाही. एक सुषमा अंधारे बोलत असतात, पण त्या सुषमा अंधारेंना कसं कॉर्नर करता येईल, बाजूला टाकता येईल, हे शिवसेनेचे इतर नेते बघतात. मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जे नेते आहेत ना, ते सुद्धा आता किती काळ संघर्ष करण्याच्या मनस्थितीत आहेत हे मला कळत नाही. याचं कारण शेवटी काय, लोकांना या सगळ्या राजकारण्यांना पैसे पाहिजे असतात, सत्ता पाहिजे असते, आणि सत्तेच्या बाहेर त्यांची तडफड होते. आज उद्धव ठाकरे त्यांना काही देऊ शकत नाही हे त्यांना दिसतंय. त्यामुळे ही महापालिका निवडणूक हे उद्धव ठाकरेंपुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. बरोबर. राज ठाकरे बरोबर येतात की नाही हे आव्हान नाहीये. उद्धव ठाकरे स्वतःचा प्रभाव टिकवू शकतात का? जोपर्यंत ही महापालिका बरखास्त होत नव्हती, आता 22ला निवडणुका व्हायला पाहिजे होत्या, ते आता झाल्या नाहीत, 3 वर्ष झाले नाहीत. 22 पर्यंत तिथे शिवसेनेची सत्ता होती ना. 17 ते 22 तर भाजप पण बरोबर नव्हता, शिवसेनेची सत्ता होती. पण आता हा प्रभाव टिकू शकतात का उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरेंपुढचं मोठं आव्हान आहे. शिवसेना संपेल का? काही लोक म्हणतात, गिरीश महाजन वगैरे, की शिवसेना संपेल वगैरे. शिवसेना संपेल वगैरे यावर माझा काही विश्वास नाही. कोणताही राजकीय पक्ष असा संपत नसतो. राजकीय पक्षाचं भवितव्य हे त्याचं नेतृत्व आणि त्यांचे अनुयायी काय काम करतात लोकांसाठी यावर अवलंबून असतं. बरोबर. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे लोक जर जनतेचे प्रश्न घेऊन लढतील तर ती शिवसेना पुन्हा उभी राहील. बरोबर. नाहीतर त्यांचं भवितव्य फारसं काय चांगलं आहे असं मला दिसत नाही. थोडंसं राष्ट्रीय मुद्द्यांच्याकडे येण्याआधी या राज आणि उद्धव यांच्या युतीवरती जे डोळे लावून बसलेले आहेत, मनसैनिक असतील, त्यांचे शिवसैनिक असतील, त्यांना काय सांगायचे तुम्हाला? खरोखर याच्यातनं त्यांचं काही भलं होणार आहे? म्हणजे मी काय सांगणार आहे, म्हणजे त्यांचं स्वप्न वगैरे ठीक आहे, उद्धव आणि राजने एकत्र यावं वगैरे, मी समजू शकतो. कसं आहे, तो शिवसैनिक असेल, मनसैनिक असेल, बोळा बापडा आहे. त्याला असं वाटतं हे दोन भाऊ एकत्र आल्यावर काय फार मोठं काहीतरी राजकीय परिवर्तन होईल किंवा राजकीय यश यांना मिळेल. असं काही होणार नाहीये. तुम्ही जर मतांची टक्केवारी बघितलीत तर उद्धव ठाकरेंची मतं ती 10% आली आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मतं 10% आलेली आहेत आणि यांची 2-3% मतं.
ही 13% मतं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठं परिवर्तन नाही घडवू शकत. भाजप खूप पुढे गेलेला आहे. भाजप बघतोय की यांना कसं संपवायचं. ठाकरे ब्रँड संपवण्यात भाजपला संपवणं ही भाजपची इच्छा आहे. बरोबर. महाराष्ट्रातून ठाकरे ब्रँड संपला, महाराष्ट्रातून उद्धव ठाकरेंची सेना, राज ठाकरेंची सेना संपली आणि शिंदेना तर एक दिवस ते संपवणारच आहेत. हे तिघही संपले की पूर्ण महाराष्ट्र भाजपच्या पदरात पडतो हे लक्षात घ्या. त्यांचा प्लॅन आहे, तोच प्लॅन आहे पूर्णपणे. सर्व प्रकारच्या शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि शिंदेची शिवसेना, सर्व प्रकारच्या शिवसेना संपवून टाकायचा हा भाजपचा प्लॅन आहे हे लक्षात घ्या. बरोबर. आणि त्याच दृष्टीने मग या सगळ्या घडामोडींकडे त्या दृष्टीने वाटचाल चाललेली आहे. नॅशनल पॉलिटिक्सकडे थोडंसं येऊयात. पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर झालं आणि ज्या पद्धतीनं भारताचा रिस्पॉन्स होता त्याच्यावरून आता राहुल गांधींनी टीका केलेली आहे की नरेंद्र सरेंडर हो गए. म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी थेट सांगणं, तिथून या शस्त्रसंधीची घोषणा होणं आणि ते वारंवार म्हणतात की जे काही आम्ही भारत आणि पाकिस्तानमध्ये समेट घडवून आणला तो व्यापार खरेदीच्या बदल्यात, कराराच्या बदल्यात, तर याला भारताकडनं उत्तर दिलेलं नाहीये. आणि नरेंद्र सरेंडर हे असं जेव्हा राहुल गांधी म्हणतायत तेव्हा ही घोषणा पुन्हा ज्या पद्धतीनं आपण बघितलं होतं की चौकीदार चोर हे, तर त्याचा एक उलटा परिणाम दिसला होता. तसं काही होईल की खरोखर यावेळी हे झालेलंच आहे आणि हे अधिकाधिक लोकांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे? मी खरं सांगू का, लोकांच्या पर्यंत काय पोचतं आणि काय नाही यावर मी भाष्य अशासाठी करणार नाही की चौकीदार चोर आहे हे जे राहुल गांधी म्हणत होते त्यामध्येही तथ्य होतं. आणि नरेंद्र सरेंडर जे म्हणतायत, मी ते भाषण ऐकलेलं आहे, मध्य प्रदेशातलं भाषण आहे जिथे ते म्हणाले, त्यामध्ये सुद्धा तथ्य आहे. म्हणजे तुम्ही राहुल गांधींना कितीही पोरकट ठरवण्याचा प्रयत्न करा, अगदी आपण बघितलं नोटबंदीच्या काळापासून, करोनाच्या काळापासून राहुल गांधींनी जी भाकितं केली ती खरी ठरलेली आहेत. कदाचित असं असेल की राहुल गांधी अधिक प्रगल्भ झाले असतील किंवा राहुल गांधींचे जे सल्लागार आहेत ते मोदींच्या सल्लागारापेक्षा जास्त चांगले असतील. पण मला असं वाटतं की राहुल गांधी जे विचारतायत, म्हणजे या ऑपरेशन सिंदूरमध्ये मी दोन भाग करतो, एक लष्करी भाग आणि एक राजकीय भाग. लष्कराने आपली कामगिरी चोख बजावलेली आहे, चोख. म्हणजे DGMO ची प्रेस कॉन्फरन्स जी झाली तिन्ही दलांच्या, हवाई दल, भूदल आणि नौदलांच्या, त्यांनी जी माहिती दिली त्यामध्ये सर्व सत्य सांगितलं नाही, पण ते खोटं बोलले नाहीत. लष्करी नेतृत्व खोटं बोलत नाहीये. दुसऱ्या बाजूला राजकीय नेतृत्व म्हणजे मोदी हे खरं सांगत नाहीयेत, खोटं बोलतायत, काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतायत. ऑपरेशन सिंदूरचं जे यश होतं, म्हणजे एवढी मोठी कारवाई केली आपण, दहशतवादी अड्डे, 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले पाकिस्तानचे, त्यानंतर पाकिस्तानच्या एअरबेसवर हल्ले केले, एवढी मोठी कारवाई केली. आजपर्यंतच्या कोणत्याही सरकारने, म्हणजे गेल्या मनमोहन सिंग सरकार आणि मोदी सरकार, आधी 71 वगैरे ते सोडून द्या, इंदिरा गांधींनी तर पाकिस्तानचे तुकडेच केले होते, ते यश मोठं होतं. पण एवढी मोठी कारवाई आपल्या लष्कराने केली, मोदींनी केली. आता असं आहे, ही कारवाई झाल्यावर राजकीय नेतृत्वाने काय करायला पाहिजे, त्याचं श्रेय घेत फिरायला पाहिजे का? नाही, लष्कर लढलं पण ते आमचं श्रेय आहे. म्हणजे मला हे कळत नाही, मोदींमध्ये मॅच्युरिटी आहे की नाही? 10 वर्ष पंतप्रधान राहिलेला माणूस आहे. अरे लष्कराचं श्रेय लष्कराला द्या, इंदिरा गांधींकडून शिका काहीतरी. इंदिरा गांधींनी सॅम माणेकशॉ जे नंतर फील्ड मार्शल झाले, त्यावेळेस जनरल होते, अमुक एका वेळेला लढाई करू नका असं माणेकशांनी सांगितलं होतं. ते इंदिरा गांधींनी ऐकलं होतं, क्लायमेटचा वगैरे सगळा हिशोब त्यांनी केला होता, वातावरण, हवामान सगळा विचार करून. आणि माणेकशांच्या सल्ल्यांप्रमाणे जेव्हा घाव घातला तेव्हा आपण जिंकलो, बांगलादेश स्वतंत्र झाला, हे लक्षात घ्या. तेव्हा लष्करी अधिकाऱ्यांना आम्ही मान देतो हे इंदिरा गांधींनी एस्टॅब्लिश केलं होतं. आणि जेव्हा बांगलादेश स्वतंत्र झालं, बांगलादेशचं युद्ध जिंकलं, तेव्हा अर्थातच इंदिरा गांधींची वाहवा झाली, राजकीय नेतृत्वच निर्णय घेत असतं. पण इंदिरा गांधींनी असं जाऊन गावोगाव फिरून रोड शो करतायत आणि श्रेय घ्यायचा प्रयत्न करतायत. मग काय, इंदिरा गांधींचा एक तरी फोटो पाहिलाय लष्करी वेशामध्ये? पाहिलाय?
आपण तर पाहिलेलं नाही, मी तर पाहिलेलं नाही. मोदींच्या IRCTCच्या तिकिटावरती फोटो आले. लष्करी वेशामध्ये फोटो आहे. काय हा अचरटपणा चाललेला आहे मोदींचा. सैनिक लढतायत आणि वाईट गोष्ट ही आहे की कारवाई मोठी होती, पण यामध्ये दोन्ही बाजूला डॅमेज झालेला आहे ना. पाकिस्तानला मोठा डॅमेज झालाय, पण आपल्याकडे पण काही सैनिक शहीद झालेले आहेत. त्यांच्या घरच्यांचा विचार करा. बरोबर. तुम्ही तिथे सुरतमध्ये का कुठे बडोद्यामध्ये रोड शो करता, तिथे त्या सोफिया कुरेशीच्या घरच्यांना बोलवता. तुम्ही बिहारमध्ये जाऊन रोड शो करता आणि पाकिस्तानला धमक्या देता. अरे त्यापेक्षा जे प्रश्न विचारले त्याची उत्तर द्या. बरोबर. राहुल गांधींनी नरेंद्र सरेंडर म्हटलं, यामध्ये काही गैर केलं असं मला वाटत नाही. राजकीय नेतृत्व अशीच टीका करणार. तुम्ही मोदींची भाषणं पहा, त्यांनी केली आहे ना राहुल गांधींना पूर्वी टीका. अजूनही भाजपचे नेते राहुल गांधींचं हे वक्तव्य हे हाफिज सईद पेक्षा भयंकर आहे असं म्हणतायत. देशाचा अपमान झाला. देशाचा अपमान झाला, लष्कराचा अपमान झाला, यात काय अर्थ नाही. कारण मोदी म्हणजे देश नाही, नरेंद्र मोदी म्हणजे लष्कर नाही, हे लक्षात घ्या. लष्करी जवान तिथे लढतात. तुम्ही राजकीय नेतृत्व म्हणून काय केलं? पहिली गोष्ट, आपले परराष्ट्र मंत्री आहेत ते म्हणतात की आम्ही पाकिस्तानला अर्धा तास आधी कळवलं होतं. बरोबर, असं युद्ध होतं, पाकिस्तानला अर्धा तास आधी कळवलं. ठीक आहे बाबा, का कळवलं? काय कारण होतं की आम्ही तुमच्या लष्करी तळांवर हल्ले करणार नाही आहोत, आम्ही दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले करणार आहोत. हे अर्धा तास आधी कळवलं असं जयशंकर म्हणाले. मग गदारोळ झाला, पाकिस्तानला आधी कळवून हल्ला केला, काय चाललंय हे असं प्रश्न विचारल्यावर जयशंकरनी खुलासा केला, नाही नाही आम्ही नंतर कळवलं, नंतर अर्धा तास कळवलं. युद्ध असं कळवून होतं का? म्हणजे काय तुम्ही लुटुपुटीची लढाई करत होतात का? काय करत होतात? दुसरी गोष्ट, डोनाल्ड ट्रम्प हे मोदींचे मित्र. माय फ्रेंड डोनाल्ड. माय फ्रेंड डोनाल्ड नाही, डोलांड. मला तर खूप आवडतं डोलांड, माय फ्रेंड डोलांड. तर हा जो माय फ्रेंड डोलांड आहे तो 12 वेळा मला म्हणाल ना की दोघांमध्ये काय युद्धविराम मी घडवून आणला. तिथे कोर्टाला सुद्धा सांगितलं, अमेरिकन सरकारने कोर्टाला सुद्धा सांगितलं की आम्ही हे घडवून आणलेलं आहे आणि दोघांनाही व्यापार बंद करण्याची धमकी देऊन हे युद्ध थांबवलेलं आहे. यावर मोदीजी काहीच बोलले नाहीत. भाजपचा एकही प्रवक्ता काही बोलत नाही. बरोबर. नरेंद्र मोदींनी हे सांगायला हवं की हे युद्ध किंवा थांबवण्यामध्ये 4 दिवसांचं युद्ध हे मोठं युद्ध होतं असं मला वाटत नाही आणि व्यापक युद्ध व्हावं असं कुणालाही वाटणार नाही. ते पाकिस्तानलाही परवडणार नाही, आपल्यालाही परवडणार नाही, चीनला परवडणार नाही, अमेरिकेला परवडणार नाही. खरोखर हे युद्ध थांबवण्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी काय भूमिका बजावली हे मोदी सांगत का नाहीत? लपवण्यासारखं काय आहे? जर असेल भूमिका बजावली तर सांगा. इतकं तर म्हणा की ट्रम्पनी काय फोन केला नाही केला, काय म्हटले होते, हे काय बोलतात, हे काय बोलतात, गडबड कुठे आहे बघा. हे काय सांगतात की पाकिस्तानच्या डीजीएमओनी भारताच्या डीजीएमओला फोन केला. आता डीजीएमओनी, डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स, एका देशाचा दुसऱ्या देशाला फोन करतो, मग युद्ध चालू होतं किंवा युद्ध थांबतं. ही नॉर्मल प्रक्रिया आहे, यात काय तुम्ही नवीन सांगताय? मोदी तर फोन करणार नाही ना त्यांच्या पंतप्रधानला की थांबवा, युद्ध चालू करा. पंतप्रधान फोन करत नाही, डीजीएमओच फोन करतात. तुम्ही हे सांगताय, पण माझा मुद्दा असा आहे की पाकिस्तानच्या डीजीएमओनी जेव्हा फोन केला भारताला की आता युद्धविराम करूया, तेव्हा त्यांना कोणी सांगितलं होतं युद्धविराम करा? त्यांना कोणी आदेश दिला होता? पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दिला होता की अमेरिकेचा दबाव होता? हे आम्हाला सांगा. हे भारतीय जनता म्हणून समजण्याचा, हे कळून घेण्याचा हक्क आम्हाला आहे. आणि मला असं वाटतं नरेंद्र मोदी हे लपवाछपवी करतायत. मी खूप लष्करी तज्ञांच्या मुलाखती ऐकल्या आहेत या काळामध्ये. या सगळ्या कारवाईवर विश्लेषणात्मक लेख वाचलेले आहेत आणि एकही बरा तज्ञ मोदींच्या बाजूने बोलायला तयार नाही. भारताचं जे राजकीय भारताची जी भूमिका आहे या ऑपरेशन सिंदूर बाबत ती बरोबर नाही, ती चुकलेली आहे.
असं सातत्याने म्हणतात. म्हणजे परराष्ट्र मंत्री जयशंकर, माझं तर म्हणतात ते जयशंकरला काढूनच टाकला पाहिजे. तुम्हाला घ्यायचं शशी थरूरला तर घ्या आणि त्याला परराष्ट्र मंत्री करून टाका. ते तिथं जाऊन जे बोलतात ते आता म्हणजे भाजपच्या वर्तुळातले लोक कौतुक करायला लागलेले आहेत त्यांचं, की शशी थरूर हे जास्त इम्प्रेसिव्ह आहेत ना जयशंकर पेक्षा. कारण शशी थरूरना आंतरराष्ट्रीय राजकारणाचं भान आहे. त्यांनी UN मध्ये काम केलेलं आहे. हा जयशंकर काय बोलतो आणि काय पुटपुटतो आणि काय नाही बोलत काही कळायला मार्ग नाही. तर सगळं हे चेष्टा चाललेली आहे मोदींची. आणि लष्करी तज्ज्ञांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहे. उदाहरणार्थ 9 अड्डे जर तुम्ही उद्ध्वस्त केलेत पाकिस्तानचे तर किती नुकसान झालं. सरकार म्हणतं की 100 दहशतवादी मारले गेले. याचा कोणताही पुरावा सरकार देत नाही. हे लष्करी तज्ज्ञ विचारतायत, मी नाही. 100 दहशतवादी मारले गेले, त्यांची नावं द्या, काय करा. काहीतरी तुम्ही नुसतेच उद्ध्वस्त झालेले फोटो दाखवलेले, तपशील नाही. पाकिस्तानच्या एअरबेसवर हल्ले केले आणि 20% एअरबेस उद्ध्वस्त झाले असं इंडियन एक्सप्रेसने दिलेलं आहे. लष्करी तज्ज्ञ हे मानायला तयार नाहीत. याचाही काही पुरावा नाही. नेमकं झालंय काय कळायला मार्ग नाही. भारतीय लष्कराचे प्रमुख अनिल चौहान ते तिथे म्हणजे काय म्हणतात, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, हे जाऊन परदेशी जाऊन तिथे मुलाखत देतात. हो, आमचंही एक विमान पडलं की 2 ते बोलले नाहीत. पण पाकिस्तानने असा आरोप केला की 5 विमानं पाडली, तर हे म्हणतात 5 विमानं नाही पडली. माझं म्हणणं आहे की 5 विमानं नाही पडली हे आपण मान्य करतो. पाकिस्तान खोटं बोलतंय, पाकिस्तान खोटारडा आहे. किती विमानं पडली हे तर आम्हाला सांगा ना. आणि विमानं पडली तर काय नुकसान झालं, त्यामध्ये पायलट्स होते का, ते पाकिस्तानच्या ताब्यात आहेत का. कारण सोशल मीडियावर हेही चाललं होतं की काही पायलट्स आता पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. किती विमानं पडली. पण पायलट्स बद्दल त्यांनी जाहीर सांगितले की सगळे पायलट सुखरूप आहेत एवढं, असं हे लोक सांगतायत. त्याचं लोकांना काहीतरी पटण्यासारखं केलं पाहिजे ना. आधी म्हणाले एकही विमान पडलं नाही, आता किती विमानं पडली आपल्याला माहित नाही. लपवण्यासाठीचे प्रयत्न भरपूर झाले. म्हणजे द हिंदूच्या रिपोर्टर विजेता सिंग यांनी ते जेव्हा रिपोर्ट केलं तेव्हा त्यांचं प्रचंड ट्रोलिंग झालं. म्हणजे त्यांना देशद्रोही ठरवण्यापासून गोष्टी झाल्या. शेवटी CDS तेच सांगतात की बरोबर आहे. विजेता सिंगनी बातमी दिली होती ना हिंदूमध्ये की आपलं विमान पडलं, रफेल पडलं. बरोबर. म्हणजे रफेल बाबत सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेली आहेत, रफेलच्या इफेक्टिव्हनेस बद्दल. कारण पाकिस्तानचं हवाई दल हे सगळी चिनी विमानं वापरत होतं ना. ती चिनी विमानं जास्त प्रभावी आहेत असं दिसायला लागलं इथे. खूप गोष्टी लपवल्या आहेत. माझं म्हणणं आहे लपवा छपवी करू नका, लोकांना सांगा काय. पण या सगळ्याचा एकूण परिणाम मोदींच्या प्रतिमेवरती काय होईल असं तुम्हाला वाटतंय. आणि भविष्यातली जर आपण वाटचाल बघितली तर या दृष्टीनं म्हणजे आता भाजपच्या अध्यक्षाची निवड पण बाकी आहे, त्याच्यामध्ये पण संघाला बराचसा रस आहे वगैरे अशा गोष्टी येतात. तर या ऑपरेशननं जे एक कणखर प्रतिमा बनवण्याचा एक जो प्रयत्न मोदींचा होता तो यशस्वी झालेला आहे का, की अजून त्याच्यामध्ये नुकसान जास्त झालंय. मला असं वाटतं मोदींच्या प्रतिमेचं जर बोलायचं म्हणजे तर मोदींची प्रतिमा आता अजिबात विश्वासार्ह राहिलेली नाही. मोदी खोटं बोलतात हे सिद्ध झालंय वारंवार. मोदी लफवाछपवी करतात हेही सिद्ध झालंय. मोदी लष्कराचं श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करतात हेही सिद्ध झालंय. भाजप लोकहिताचा विचार करण्यापेक्षा स्वतःच्या राजकीय हिताचा विचार करतो हेही सिद्ध झालंय. पण लोकांवर काय परिणाम होईल, म्हणजे तू असं विचारतोस की मतदारांवर काय परिणाम होईल. मी असं सांगतो की मतदारांवर याचा परिणाम होईल की नाही हे मी सांगू शकत नाही. याचं कारण हा परिणाम होण्यासाठी हा मेसेज की मोदींची विश्वासार्हता कमी झाली आहे, मोदींनी फसवलंय, मोदींनी यामध्ये हे घोळ केलेले आहेत, हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ज्यांनी काम करायला पाहिजे तो मीडिया विकला गेलेला आहे. बहुसंख्य मीडिया, काही इंडिपेंडंट तुझ्यासारखे असतील माझ्यासारखे असतील बोलतात, पण त्याचा परिणाम मर्यादित आहे. रवीश कुमार बोलतो पण परिणाम मर्यादित आहे. माझं म्हणणं इतकंच आहे की हा मेसेज लोकांपर्यंत पोहोचतोय का. इंग्लिश वृत्तपत्रात खूप लिहून येत आहे, भाषिक वृत्तपत्रात तेवढं येत आहे का. बरोबर. मला गंभीर मुद्दा हा मांडायचा आहे की खोट्या बातम्या दिल्या आहे सर्वांनी. कोणी असेल, पूर्ण काळातलं मीडियाचं आजतक असेल, TV9 असेल, कोणी मोठमोठी चॅनल्स बघा, ते अर्णव गोस्वामीचं चॅनल वगैरे तर सोडूनच द्या, ते तर पूर्णपणे मोदींना विकलं गेलेलं चॅनल आहे, किंवा इंडिया TV असेल. पण या सर्व लोकांनी खोट्या बातम्या दिल्या.
इस्लामाबादवर हल्ला केला. म्हणजे शहाबाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान हे भुयारात जाऊन लपले, बंकर मध्ये लपले. कराची काय बंदर चाललंय, ताब्यात गंमत आहे का? कराची बंदर कराची बंदरावर हल्ला केला, आणखीन कुठे कुठे रावळपिंडीवर हल्ला केला. या बातम्या, माझं असं म्हणणं आहे की या सगळ्या माध्यमांची चौकशी झाली पाहिजे. तुम्ही सातत्याने खोट्या बातम्या दिल्यात, या कुणाच्या आदेशाने दिल्यात किंवा कुणाच्या स्फूर्तीने दिल्यात. चॅनलचं काम कसं चालतं आपल्याला माहिती आहे. जर संपादक बरा असेल तर तो खोटी बातमी येऊ देत नाही. बरोबर. या सगळ्यांनी खोट्या बातम्या दिल्या, याचा अर्थ हे सगळे संपादक जे आहेत ते विकले गेले होते. कुणाला विकले गेले होते? साहजिकच सत्ताधाऱ्याला विकले गेले होते. माजी लष्करी अधिकारी या बातम्या देत होते का? माजी लष्करी अधिकारी देत असतील तर त्यांची नावं पुढे आली पाहिजेत. आणि हे जे माजी लष्करी अधिकारी आहेत ते भारताची प्रतिमा वाढवण्यासाठी या बातम्या देत असतील खोट्या, तर त्या बातम्या या चॅनलवाल्यांनी व्हेरीफाय का केल्या नाहीत? पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, सरकारी सूत्र या बातम्या देत होती का? तर ती सूत्र कोण आहेत हे लोकांना कळलं पाहिजे. हल्ला झाला इस्लामाबादवर, पाकिस्तानचा पंतप्रधान भुयारात जाऊन लपला. अरे काय चाललंय काय? आणि एकीकडे जे लोक व्यवस्थित वार्तांकन करतायत, द वायरची वेबसाईट तुम्ही बंद पाडण्याचा प्रयत्न केला काही दिवसांसाठी. ते 4 PM नावाचं बंद केलं त्यांनी, ते बंद केलं. आणि ज्या चॅनलनी इतक्या बिनदिक्कत खोट्या बातम्या चालवल्या त्यांना एकही नोटीस आतापर्यंत गेल्याचं आठवत नाहीये. तर हे काय? आणि अशा पद्धतीच्या बातम्या इतक्या उथळ आणि हे करणं, हे खरं तर पाकिस्तानच्या मीडियाचं सारखं आपण त्या लेवलला गेलो, म्हणजे पाकिस्तानच्या मीडियापेक्षा खालच्या लेवलला गेलो असं माझं मत आहे. म्हणजे मला असं वाटतं की हे जे सगळे आहेत यांना आपण गोदी मीडिया म्हणतो, म्हणजे हे टोटली करप्ट लोक आहेत. अशा प्रकारे अफवा बातम्या म्हणून देणारे यांना वृत्तपत्र व्यवसाय असेल किंवा टेलिव्हिजनमध्ये असेल, पत्रकारितेमध्ये राहण्याचा अजिबात हक्क नाही. माझं म्हणणं आहे ना, शिक्षा काय होणार आहे? खोट्या बातम्या दिल्याबद्दल शिक्षा पाहिजे ना व्हायला. यांच्यामध्ये कोर्टात केसेस व्हायला पाहिजेत. प्रेस काउन्सिलने पुढाकार घ्यावा. ज्यांनी खोट्या बातम्या दिल्या आहेत आणि सगळ्यांची फुटेज अवेलेबल आहेत, त्यामुळे तुम्हाला कळू शकतं खोट्या बातम्या कोणी दिल्या. एक सांगायला पाहिजे की टेलिव्हिजन मीडियापेक्षा प्रिंट मीडियाने बरं काम केलं. प्रिंट मीडियामध्ये हिंदू सारखा पेपर आहे, काही इंडिपेंडंट असे युट्यूब चॅनल आहेत, चांगलं काम करत. उदाहरणार्थ रवीश कुमार मी बघितलं, रवीश कुमार सातत्याने खऱ्या बातम्या लोकांसमोर जाईल हे बघत होता. आणि त्याच्या व्हिडिओजना, म्हणजे युद्धाच्या काळामध्ये मी बघितलं, 54 लाख एवढा मोठा प्रतिसाद मिळत होता. आता लोक रवीश कुमारकडे किंवा तुझ्यासारख्या इंडिपेंडंट जर्नलिस्टकडे जो युट्यूब चॅनल चालवतोय किंवा असे अनेक आहेत, किंवा 4 PM कडे किंवा वायरकडे का वळत होते? कारण त्यांना मेनस्ट्रीम मीडिया, जो गोदी मीडिया आहे, तिथून खोट्या बातम्या मिळत होत्या, म्हणून लोक तिकडे वळत होते. माझं असं म्हणणं आहे, या सर्व चॅनल्सवर खोट्या बातम्या देणाऱ्या कारवाई झाली पाहिजे. ती सरकारने करायची गरज नाही, प्रेस काउन्सिलने पुढाकार घ्यावा ना. आणि पुन्हा एकदा काहीतरी एक असं तुम्ही निर्माण करा, नॅशनल ब्रॉडकास्टिंग फोरम किंवा काही, की जो इंडिपेंडेंट असेल आणि जो याच्यावर लक्ष ठेवेल. बरोबर. नाहीतर या सगळ्या माध्यमांची विश्वासार्हता रसातळाला गेलेली आहे, संपलेली आहे. मी तुम्हाला सांगतो, पत्रकारिता ICU मध्ये आहे भारतातली, असं खूप काळापासून आपण बोलतो. आणि माझं लोकांना आव्हान आहे की बहिष्कार टाका ना, बघू नका चॅनल. बरोबर. तुम्हाला वाटतं ना, तुम्ही रिपब्लिक बघू नका, तुम्ही TV9 बघू नका, तुम्ही अमुक बघू नका, नावं कशाला मी घेतोय? आता BBC सारखं एखादं चॅनल आहे जे खऱ्या बातम्या देत होतं, त्यांनी बेजबाबदारपणे बातम्या दिल्या नाहीत. तुम्हाला कळलं पाहिजे कोणता मीडिया प्लॅटफॉर्म तुम्ही बघितलं पाहिजे. मीडिया लिटरसी जास्त आवश्यक आहे. मी तर लोकांनाच दोष देईन, मीडिया लिटरसी आवश्यक आहे. आपण काय बघावं, काय वाचावं, हे लोकांनी निर्णय घ्यायचा आहे. आम्ही किती काळ सांगू? बरोबर. आम्ही आमच्या छोट्या याच्यामध्ये, म्हणजे मर्यादेमध्ये, आपलं काय प्रभाव क्षेत्र मोठं नाही, आम्ही सांगतो. पण काय बघू नका, निदान हे माहिती आहे ना, अफू खाऊ नका, गांजा मारू नका, हे जे आहे हे. रवीश कुमारांचं या काळातलं एक वाक्य आहे की या 2014 नंतरच्या काळामध्ये देशहितासाठी तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही गोदी मीडिया बघणं बंद करू शकता. एक्झॅक्टली. तुम्हाला जर खऱ्या अर्थाने देशावर प्रेम असेल तर हा गोदी मीडिया बघू नका, त्यावर बहिष्कार टाका. पुन्हा पुन्हा हे आम्ही सांगतोय, बघू नका. घरचा TV बंद झाला तर काही होणार नाही, मनशांती मिळेल.
आणि बातम्या पाहिजे असतील तर तुम्हाला कशा मिळवायच्या हे तुम्हाला माहिती आहे, वेब पोर्टल्स अवेलेबल आहेत. बरोबर. हा, तर मुद्दा आपला हा होता की लोकांवर काय परिणाम होईल. असं आहे की लोकांवर का परिणाम होत नाही याचं कारण मीडिया हा विकला गेलेला आहे. मीडिया हे पोचवत नाही. आता निवडणूक आहेत, बिहारची निवडणूक आहे, पश्चिम बंगालची निवडणूक होईल, तामिळनाडूची निवडणूक आहे, लागोपाठ निवडणूक आहेत. या निवडणुकीमध्ये ऑपरेशन सिंदूरचा वापर करण्याचा प्रयत्न मोदी करतील. माझं म्हणणे विरोधी पक्षांकडे काय स्ट्रॅटेजी आहे. विरोधी पक्ष आज एक दिसत नाही मला. या सिंदूरच्या प्रश्नावरच विरोधी पक्षात फूट पडलेली आहे. विरोधी पक्षाचे काही खासदार शिष्टमंडळातून गेले, काही लोक गेले नाहीत. माझं म्हणणं आहे की स्पेशल सेशन तुम्ही संसदेचं मागणी करताय, त्याबाबत सुद्धा विरोधी पक्ष एक कुठे आहेत. शरद पवारांनी सही नाही केली. शरद पवारांनी सही नाही केली त्यावर. माझं म्हणणं आहे पवारांचा प्रॉब्लेम काय आहे. ठीक आहे, ऑपरेशन सिंदूर चाललेलं असताना त्यावर चर्चा करू नका, आय कॅन अंडरस्टँड. पण संसद हा जर देशातला सर्वोच्च प्लॅटफॉर्म असेल, सर्वोच्च व्यासपीठ असेल, तर तिथे प्रत्येक प्रश्नाची चर्चा व्हायला पाहिजे आणि तिथंच बोललं पाहिजे, तिथेच बोललं पाहिजे. शरद पवारांचा प्रॉब्लेम काय आहे. म्हणजे शरद पवारांना मोदींशी जर संगनमत करायचं असेल तर माझं काही म्हणणं नाहीये, पण संसदेचं खास अधिवेशन घेऊ नका असं म्हणणं हे लोकशाही विरोधी आहे. शरद पवारांनी आपलं मत तपासलं पाहिजे. काँग्रेसकडनं उदाहरण दिलं जाते की वाजपेयींच्या काळामध्ये सुद्धा कारगिल युद्धानंतर एक कमिटी बसवली गेलेली होती आणि बरोबर त्याची चर्चा झालेली होती, चर्चा झाली ना, संसदेत झालेली होती. बरोबर झाली. तर आता होण्याला काय आहे, म्हणजे त्याच्यात काहीच नाही. 71च्या युद्धानंतर इंदिरा गांधींनी सर्व विरोधी पक्षांना विश्वासात घेतलं होतं, माहिती दिली होती. म्हणूनच वाजपेयी दुर्गा म्हणाले ना इंदिरा गांधींना. वाजपेयींनी स्तुती केली, विरोधी पक्षांनी स्तुती केली. माझं म्हणणं आहे की मोदींनी एकतर विरोधी पक्षांना विश्वासात घेतलं नाही. ऑल पार्टी मीटिंग मध्ये मोदी नव्हतेच. 2 ऑल पार्टी मीटिंगच्या बैठका झाल्या, त्याच्यामध्ये मोदी नव्हते, फक्त अमित शहा होते. मोदी विरोधी पक्षांना किंमतच देत नाहीत असं चित्र जात आहे. तर मग होणार काय, काहीच किंमत नाही त्या विरोधी पक्षांना. माझं म्हणणं आहे की संसदेचं खास अधिवेशन घेऊन ऑपरेशन सिंदूरची चर्चा व्हायला पाहिजे. चिखलफेक होईल का, चिखलफेक होईल, पण काही गंभीर भाषणं होतील. बरोबर. याची मदत पाकिस्तानला होईल का मला माहित नाही, पण पाकिस्तानला अमुक एका गोष्टीची मदत होईल म्हणून भारतात आपण काही करायचं नाही याला काही अर्थ नाही. आपली लोकशाही काय पाकिस्तानवर अवलंबून आहे का, मला या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. बरोबर. तर या सगळ्याबद्दल म्हणजे पहलगामच्या या हल्ल्यानंतर ज्या पद्धतीने मीडियाचं रिपोर्टिंग झालेलं होतं ते किती गंभीर आहे आणि भविष्यासाठी आपल्या देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने ते किती घातक आहे, खरं तर याचा विचार या निमित्तानं व्हायला पाहिजे. आणि राज्यात आणि राष्ट्रीय पातळीवरती दोन्ही ठिकाणी या ज्या घडामोडी घडत आहेत त्याचा काय नेमका परिणाम नजीकच्या काळामध्ये होतो हे आपल्याला बघावं लागेल. राज उद्धव युतीपासून आपण सुरुवात केलेली होती, त्याचं नेमकं पुढं काय गोष्ट पहलगामचा तू उल्लेख केलास. हो, पहलगामचे अतिरेकी कुठे सापडले, त्यांचं काय झालं माहिती नाही, माहितच नाही आपल्याला. हो, तेही खरं, तेही सरकार सांगत नाही. हो, पहलगाम मध्ये एवढी सगळी व्यवस्था असताना काश्मीरमध्ये लष्कर आहे, लष्करी देखरेखीखाली सर्व गोष्टी असतात, तर पहलगाम मध्ये अतिरेकी आले कसे, त्यांना कोणी मदत केली, ते गेलेत अजून, त्यांना आतल्याच लोकांनी मदत केली असावी असा संशय आहे. आणि अजून पकडले सुद्धा नाहीत. म्हणजे तुम्ही पाकिस्तानवर हल्ला करून 9 अतिरेकी अड्डे उडवलेत वगैरे ठीक आहे, पण त्या पहलगाम मध्ये ज्यांनी खून खराबा केला ते 4 अतिरेकी तुम्ही पकडू शकलेले नाहीत, हे सुद्धा सत्य आहे. खरं, हे बेसिक प्रश्न आपण खरं तर सतत लक्षात ठेवले पाहिजेत. जसं की पुलवामाच्या वेळी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये स्फोटक आली कशी, हा प्रश्न आजतागायत आपल्या विस्मरणात गेलेला आहे, त्याच्याबद्दल चर्चा होताना दिसत नाहीये. आणि अशा बेसिक प्रश्नांची चर्चा होत नाही म्हणून मग नव्यानं पुन्हा या गोष्टी घडत असतात. हे सगळं आपण नीट लक्षात ठेवलं पाहिजे. या दोन्ही राज्यातल्या आणि राष्ट्रीय घडामोडी ज्या घडत आहेत त्याचा एक सखोल आढावा घेण्याचा हा प्रयत्न होता. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली, तुमच्या काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.